हॅलो फ्रेंड्स, आपण औषधी कल्प रसशास्त्र ही सिरीज चालू केलेली आहे आणि औषधी कल्पमधले आपलं आरोग्यवर्धिनी वटी आणि गर्भपाल रस हे दोन कल्प झालेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी प्रवाळ पंचामृत रस घेणार आहे. प्रवाळ पंचामृत रस ह्या कल्पामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स हे भस्म आहेत. रेफरन्स काय तर AFI पार्ट 2 भेषज रत्नावली गुल्मरोगाधिकार. इन्ग्रेडियंट्स एकूण 5 आहेत. प्रवाळ भस्म नावातच आहे प्रवाळ पंचामृत रस. सो प्रवाळ भस्म 2 पार्ट घ्यायचं, बाकी सर्व 1 पार्ट. शंखभस्म 1 पार्ट, शुक्तिभस्म 1 पार्ट, कपर्दिक भस्म 1 पार्ट, मुक्ताभस्म 1 पार्ट. भावना काय प्रवाळ पंचामृत रसाला तर अर्कक्षीराची भावना द्यायची. निर्माण विधी ह्या सर्व घटक द्रव्यांना खलवयंत्रामध्ये योग्य असं मिश्रण करायचं आहे सर्व घटक द्रव्यांचं. त्यानंतर त्या मिश्रास अर्कक्षीराची भावना द्यायची. त्यानंतर यांच्या चक्रिका बनवायच्या आणि 1 गजपूट द्यायचे. पूट कोणता आहे तर गजपूट. अनुपान दूध आणि खंड शर्करा. मात्रा 30 मिलीग्राम ते 120 मिलीग्राम. कधी पण रसशास्त्रामध्ये मिलीग्राम हेच युनिट असू द्या, ग्राम खूप जास्त सो मिलीग्रामच युनिट असणार. रोगग्नता म्हणजे इंडिकेशन. प्रवाळ पंचामृत रस आपण कोणत्याही पित्त रिलेटेड कंडिशनमध्ये वापरू शकतो, जसं की कामला, नंतर गुल्म, उदररोग, प्लीहा, श्वासकास, अतिसार, अजीर्ण, गृहिणी, हृदयरोग, अग्निवांद्य या सर्वांमध्ये आपण प्रवाळ पंचामृत रस वापरू शकतो. एवढं केलं नाही तरी चालते, 4-5 असले तरी ओके. रिसर्च अपडेट काय तर ॲक्यूट पॅनकेटिटीज आणि परिणामशूल. ॲक्यूट पॅनकेटिटीज पेशंट असेल तर त्याला 15 दिवस प्रवाळ पंचामृत रस दिला तर तो ह्या पेनपासून पॅनकेटिटीजपासून त्याला रिलीज भेटतो. सो प्रवाळ पंचामृत रस सोपं आणि छोटं कल्प आहे. आपण इथे झालेला आहे प्रवाळ पंचामृत रस. थँक्यू, बाय बाय, स्टे ट्यून्ड. हॅलो फ्रेंड्स, आपण औषधी कल्प ही सिरीज सुरू केलेली आहे आणि आपण आत्तापर्यंत 3 कल्प पाहिलेले आहेत. कोणकोणते तर आरोग्यवर्धिनी वटी, गर्भपाल रस आणि प्रवाळ पंचामृत रस. या व्हिडिओमध्ये आपण योगेंद्र रस घेणार आहोत. ज्याप्रमाणे प्रवाळ पंचामृत रसामध्ये पण सर्व घटक द्रव्य हे भस्म होते, त्याचप्रमाणे योगेंद्र रस ह्या कल्पामध्ये सुद्धा सर्व घटक द्रव्य हे भस्मच आहेत. रेफरन्स काय तर भेषज रत्नावली वातव्याधी चिकित्सा. घटक द्रव्य एकूण 6 आहेत. शुद्ध रससिंधूर भस्म 4 पार्ट, स्वर्ण भस्म 1 पार्ट, कांतलोह भस्म 1 पार्ट, मौक्तिक भस्म 1 पार्ट, अभ्रक भस्म 1 पार्ट, वंग भस्म 1 पार्ट. या सर्वांना भावना द्यायची कुमारी स्वरसाची. निर्माण विधी काय तर सर्व घटक द्रव्यांचे खलवयंत्रामध्ये योग्य मिश्रण करायचे. त्यानंतर त्याला कुमारी स्वरसाची भावना द्यायची. मग नंतर त्याचे गोळे तयार करायचे आणि एरंडाच्या पानामध्ये बांधायचं. नंतर 3 दिवस ते गोळे जे आहेत ते धान्याच्या ढिगाऱ्यामध्ये ठेवायचं. त्यानंतर त्याचे चूर्ण करायचं व 2-2 रत्ती असे 2 रत्ती म्हणजे 250 मिलीग्राम वजनाच्या त्याच्या गोळ्या तयार करायच्या आणि मग सावलीत वाळवायचं. वाळल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये आपण ठेवू शकतो. फार्मॅकोडायनॅमिक्स काय तर अँड फार्मॅकोकायनेटिक्स. घटक द्रव्य रस गुण वीर्य विपाक. स्वर्णभस्म सर्वांचा विपाक मधुर आहे. सर्व घटक द्रव्यांचा विपाक मधुर आहे. सर्व घटक द्रव्यांचं वीर्य शीत आहे. स्वर्णभस्मचं रस आहे मधुर तिक्त कषाय, गुण स्निग्ध. लोहभस्मचं रस आहे तिक्त कषाय, गुण वृक्षगुरू. अभ्रक भस्मचं रस आहे मधुर, गुण स्निग्ध. मौक्तिक भस्मचं रस आहे मधुर, गुण स्निग्ध. वंगभस्मचं रस आहे तिक्त कषाय, गुण लघु वृक्ष शीत. तर मात्रा काय योगेंद्र रसाची तर 125 ते 250 मिलीग्राम म्हणजे 1 रत्ती ते 2 रत्ती. अनुपान त्रिफळाक्वात, वंशलोचन, शर्करा, मधु, गोदुग्ध. जर अनुपान आठवतच नसेल तर खूप साऱ्या ड्रग्सला कॉमन अनुपान आहे मध, तर आपण हे लिहू शकतो मधु. पथ्यापथ्य रोगाच्या अवस्थानुसार आपण हे सजेस्ट करू शकतो योगेंद्र रस. सेवन काळ दिवसातून 2 वेळेस आहे. चिकित्सकीय गुण म्हणजे थेरॅप्युटिक इंडिकेशन. वातपित्तज रोग, मानसिक रोग जसं की उन्माद, अपस्मार, प्रमेह, बहुमूत्रता, भगंदर, पक्षाघात, शूल, आम्लपित्त, तिमिर आणि मूर्छा यामध्ये योगेंद्र रस वापरला जातो. रिसर्च अपडेट वेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामध्ये हे ड्रग वापरलं जातं. पॅरालिसिसमध्ये योगेंद्र रस दिलं जातं आणि कार्डियक हायपोट्रोपी. तर आपण इथं योगेंद्र रस संपवलेला आहे. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, आपण औषधी कल्प ही सिरीज चालू केलेली आहे आणि आज आपला 5वा कल्प चालू करणार आहे मी, जे की आहे कुमार कल्याण रस. नावातच आहे. कुमार म्हणजे काय बाल्यावस्था, कल्याण म्हणजे काय
बेनिफिशियल. सो जे रस जो ड्रग बाल्यावस्थामध्ये बेनिशियल आहे तो कुमार कल्याण रस असणार आहे. रेफरन्स काय AFI पार्ट 1 रसयोग भैषरत्नावली बालरोग. घटकद्रव्य रससिंदूर, मुक्ताभस्म, स्वर्णभस्म, स्वर्णमाक्षिक भस्म, अभ्रकभस्म, लोहभस्म. हे सर्व एक एक पाठ घ्यायचं आहे. भावनाद्रव्य कुमार कल्याण रसाला ह्या सर्व घटकद्रव्यांना भावनाद्रव्य आहे कुमारी स्वरस. निर्माण विधी रससिंदूरचे भस्म बनवायचं, त्यामध्ये इतर घटकद्रव्याचे भस्म मिश्रित करायचं, मग त्यांना कुमारी स्वरसाची भावना द्यायची. मग त्याचे एक मुदग म्हणजे 60 मिलीग्राम प्रमाणात गोळ्या बनवायच्या आणि सावलीत वाळवाव्या. वाळलेल्या गोळ्यांना काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं. सोपं आहे. फार्मॅकोडायनॅमिक्स आणि फार्मॅकोकायनेटिक्स. रससिंदूर, मुक्ताभस्माचं रसमधुर, वीर्य शीत. सर्व वीर्य हे सर्व घटकद्रव्यांचं वीर्य शीतच आहे. स्वर्णभस्म रसमधुर तिक्त कषाय, गुण स्निग्ध, विपाक मधुर, वीर्य शीत. अभ्रकभस्म रस आहे मधुर, गुण स्निग्ध, वीर्य शीत. लोहभस्म रस आहे तिक्त कषाय, गुण वृक्षगुरु, विपाक मधुर, वीर्य शीत. स्वर्णमाक्षिक भस्म मधुर रस, लघुगुण, कटु विपाक, वीर्य शीत. घृतकुमारी तिक्तरस, गुरुस्निग्ध गुण, कटु विपाक, वीर्य शीत. मात्रा आहे एक मुदग म्हणजे 60 मिलीग्राम. अनुपान काय तर मध, दूध, सीता, अद्रक स्वरस. चिकित्सकीय गुण म्हणजे थेरॅपेटिक इंडिकेशन कुमार कल्याण रस. जर काय आठवलं नाही तर थेरॅपेटिक इंडिकेशन बालरोग तर समजायलाच पाहिजे, कारण नावातच आहे कुमार कल्याण रस. अग्निविकार, अतिसार, कामला, श्वासकास, ज्वर, परिगर्भिका. सेवनकाळ दिवसातून 2 वेळेस. रिसर्च अपडेट हे अँटीपायरेटिक आहे, हेपॅटोप्रोटेक्टिव्ह आहे, रेस्पिरेटरी सपोर्ट आहे, रेस्पिरेटरी सिस्टमला सपोर्ट करणार आहे. नंतर ऑब्स्टेट्रिक आणि गायनेकोलॉजिकल सपोर्ट आहे. गॅस्ट्रो इंटेस्टायनलसाठी पण GI ट्रॅकसाठी सुद्धा कुमार कल्याण रस बेनिफिशियल आहे. तर मग आपण एकूण 18 कल्पापैकी 5 कल्प आज इथं संपवलेले आहेत. स्टे ट्यून्ड गाईज. बाय बाय. थँक्यू.